से सजेशन है कि फीडबैक दीजिए कि इस चीज़ को हम कैसे बेहतर कर सके। आप अपने गांव में ग्राम सभा कैसे बेहतर करते हैं और इसके लिए हम क्या ऐसी चीज़ें जो दो चीज़ सीख करके हम जा सकते हैं और वहाँ पे अपने गांव में इम्प्लीमेंट कर त्याच्यामध्ये कसं की ज्याही आमच्या ग्रामसभा आहे तर ग्रामसभेची जेव्हा आम्ही नोटीस काढतो त्याच्यामध्ये जेही विषय आहे ते आमचे सगळे अनाउन्समेंट केल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचतात। लोकांना जर त्याविषयी जर त्यांची माहिती लागत असेल म्हणजे कदाचित आता आपण काय करतो की ग्रामसभा काढल्यानंतर लोकांना काय आहे हे माहीतच राहत नाही। त्यामुळे लोकांना असं होते की विषयाची तेवढी नाही जात लोकांपर्यंत जातच नाही। फक्त आपण नोटीस बोर्डला चिटकवतो बाकी लोकांपर्यंत पोहोचत नाही। पण आमचं कसं आहे की आम्ही ते सर्व विषय जे आहे ते विषय सर्व विषयाची वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये जे विषय लोकांशी संबंधित आहे ते सर्व लोक तिथं येतात। राहिला विषय महिलांची सभा आमची आधीच्या दिवशी राहते। महिलांचे ज्याही प्रश्न असेल वैयक्तिक प्रश्न असेल किंवा सार्वजनिक प्रश्न असेल असे जेही प्रश्न असेल त्याच्यामध्ये महिला येतात आणि आमची सभा जी आहे ती 450 ते 500 लोकांची सभा ग्रामसभा। हो ग्रामसभा 450 ते 500 लोकांची राहतात। हो असं पूर्ण नाही कोरम पूर्ण होते प्रत्येक वेळेस आमचा कोरम पूर्ण होते। पण काय झालं की एखाद्या याच्यामध्ये विषयच नाही। आता आचारसंहिता आहे बरोबर आहे। आचारसंहितेमध्ये आपले विषय राहत नाही त्याच्यामध्ये लोक कसे येणार लोक येत नाही। जिथेही विषय आहे कोरोनाच्या काळामध्ये साऊंड सिस्टीमवर ग्रामसभेची माहिती इथून आम्ही लाईव्ह आमची ग्रामसभा राहत होती। लोक म्हणजे गुगलची जे ॲप होती ट्विटरवर आम्ही ग्रामसभा घेत होतो आणि अलाउड म्हणजे जेही विषय आहे ते साउंड सिस्टमद्वारे लोकांना डायरेक्टली घरामध्ये। मैडम आपको जो महिला को बुलाना है ना इकट्ठे करना है ना आपको एक आइडिया देता हूँ मैं उनके लिए एक आधा प्रोग्राम रखो। नहीं अब तो प्रोग्राम रखो आणि कोणतीही जर योजना द्यायची आहे तर तिथं जर तुम्ही मतभेद केला तर लोकांमध्ये तो मतभेद तयार होतो। लोक म्हणजे त्यासाठी येत नाही। कारण कसं आहे की तुम्ही ग्रामसभेसमोर जर तो विषय सर्व मांडले समजा एखाद्याला घरकुल द्यायचा आहे तर आपण काय करतो इथं 10 लोक बसले तर काय करतात तो म्हणते माझ्या जवळच्या माणसाचं घे तो म्हणते माझ्या जवळच्या माणसाचं घे। पण आमची तर ते सिस्टीम नाही। ज्या व्यक्तीला खरोखर अत्यंत आवश्यक गरज आहे त्याच व्यक्तीला त्याचं नाव वरतं आहे तो कोणताही असो। तुम्ही एखादा खेळ ठेवा एखादा हळदी कुंकू ठेवा एखादा चांगला तो हमने महिलाओं के लिए लोकांना थोडंसं आकर्षित करा काहीतरी त्याच्यातून प्रेरणा किंवा एखादी मजा आली पाहिजे बुवा असं काहीतरी थोडंसं एखादा पाहिजे। आमच्या इथे आता ते बसले आहेत मॅडम त्याच्यामध्ये आता गावातल्या महिला येणार त्या रंगमंच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 5 आता याच्यावर प्रत्येक घरी पत्रिका केलेली आहे महिलांसाठी प्रत्येक घरी त्याच्यामध्ये खेळ खेळला जाणार आहे टीम गट पाडला जाणार आहे आणि त्याच्यातून त्या टीमला विशेष बक्षीस दिलं जाणार आहे आणि काम केलं ना ते पण लोक सहभागच नाही। 33 लाख रुपये आम्हाला मिळाले। मेरा कहने का मतलब है हम तो बाहरी लोग हैं ना। मतलब हमारा 2 साल का प्रोजेक्ट था हम 2 साल इस गांव में काम किए। अब तो मेरा जाने का समय आ गया तो ये महिलाओं में वो मानसिकता कैसे आए कि महिला ये ग्राम पंचायत मेरी है हम इसके जिम्मेदार हैं हमें आनी चाहिए। कई बार तो हम लेते हैं कुछ मीटिंग महिलाएं आती ही नहीं है तो वो मानसिकता है कि मतलब जो आगे है वही आती है बार बार वो पीछे वाले और पीछे ही चले। आपके गांव के सरपंच कौन है मॅडम तुला घेऊन थोडंसं घरी जाऊ चर्चा करू मेंबर आहे महिला मेंबर आहे त्यांच्यासोबत पहिले मीटिंग घ्या वार्डात 10 घरची मीटिंग घ्या एका ठिकाणी जरी येत नसते तरी अशी 2-4 घरा मिळून 2-4 बाया
तिथे बोलवण्याची आता कैसा पहिले थोड्या मीटिंग घ्या त्या मीटिंग मध्ये काही ना काही माहिती घ्या मग काय ते झालं हा एका वेळेस जर फक्त नीट म्हणजे आठवड्याचे वर्ष